देवाला भेटायला मंदिरात जावंच लागेल असं काहीही नाही. मनात श्रद्धा आणि विश्वास असेल तर देवसुद्धा आपल्या घरी आपल्याला भेटायला येतो. देवालासुद्धा वाटतं आपल्या भक्ताला भेटायला जावं. श्री स्वामी समर्थ सर्वांना. असंच माझ्यासोबत आज झालेलं आहे. माझी खूप इच्छा होती केंद्रात जायची, पण स्वामी म्हणले मीच तुला घरी येऊन दर्शन देतो, तू कशाला येते. त्यामुळं माझं काही केंद्रात जाणं झालं नाही, पण त्रिमूर्तीनं मला घरीच येऊन दर्शन दिलेलं आहे आणि त्याचसोबत माझ्या रेणुका देवीनं सुद्धा मला दर्शन दिलेलं आहे. तर तसं काय झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला सुरुवात करूया. आज आहे गुरुपौर्णिमा. सकाळी सकाळी मस्त देवाची पूजा वगैरे करून घेतली, बाकीची सगळे पारोशी कामं केली आणि त्यानंतर देवपूजा केली की निवांत स्वामीचा अभिषेक केलेला आहे. गुरुपौर्णिमा म्हणल्याच्या नंतर स्वामीचा अभिषेक हा झालाच पाहिजे, कारण आपण स्वामींना गुरु मानतो आणि स्वामी आपले गुरु आहेत, आपल्याला मार्गदर्शन करतात. मग गुरुचा अभिषेक हा झालाच पाहिजे. मग गुरुचा अभिषेक करून घेतला. आज माझ्याकडे दही नव्हतं, पण दूध बाकीचे सगळे पंचामृत घेतलेले आहेत, फक्त यामध्ये दही टाकलेलं नाही. आता अभिषेक केला की मनाला खूप प्रसन्न वाटतं. आता बरेच जण श्रीसूक्त वगैरे म्हणतात अभिषेक करताना, पण ते काही मी म्हणत नाही. फक्त स्वामीचं नामस्मरण करते किंवा तारक मंत्र करते. आणि हे पंचामृत जे असतं ना स्वामीचा अभिषेक केलेलं, ते सर्वांनी तीर्थ म्हणून ग्रहण करायचं असतं. याला फेकून द्यायचं नाही, कोणत्याही झाडाखाली टाकायचं नाही. जास्त झालं असेल तर तुम्ही झाडाखाली टाकू शकता, फक्त तुळशीला टाकायचं नाही. आता आपण कोणतेही देव धुतलेली म्हणजे पूजा केलेलं पाणी जे असतं ना, तुळशीला अजिबात टाकू नये, खूप पाप लागतं. त्यामुळं हे जे आहे ना एखाद्या झाडाला टाकलं तरी चालतं, फक्त पायाच्या खाली कोणाच्या येऊ नये अशा पद्धतीनं टाकायचं. आता स्वामीचा अभिषेक झाला. स्वामींना आसनावर बसवलं. आसन अगोदरच सजवून ठेवलेलं होतं. आज गुरुपौर्णिमा आहे म्हणल्याच्या नंतर पिवळी फुले ही स्वामींना खूप आवडतात. मग पिवळ्या फुलाचंच आसन सजवलेलं आहे आणि त्यांना छान आसनावर बसवलेलं आहे. आजपासून बरेच लोक स्वामींना गुरुपद घेतात, म्हणजे दरवर्षी गुरुपौर्णिमेला स्वामींचं गुरुपद घेत असतात, त्याने स्वामींना गुरु करून घेतात. तसंच आज मला पण करायचं होतं आणि माझी पण खूप इच्छा आहे की मी केंद्रात जावं आज, पण बघूया जाणं होतं आहे का नाही ते. कारण इकडं पाऊस चालू आहे आणि पाऊस असला तरी हरकत नाही, पण घरातल्या व्यापामुळं आपल्याला जाणं होत नाही, मंदिरात वगैरे जाणं होत नाही. मग स्वामीची पूजा केली, स्वामींना पाणी दिलं, स्वामींना शेंगदाणे आणि गुळाचा लाडू दाखवला नैवेद्याला आणि अशा पद्धतीने सकाळची माझी पूजा झालेली आहे. चला म्हणलं 5 ते 10 मिनटं आपण थोडंसं स्वामीचं नामस्मरण करूया. मग आपला दिवसभर संसार तर असतोच की आपलं काम काम काम. आपला थोडासा वेळ आपल्या स्वतःच्या ह्याच्यातला देवाच्यासाठी दिलेला खूप चांगला असतो. मग त्यानंतर पूजा वगैरे झाली आणि इकडं पुरण शिजवून घेतलं. आज मी कटाची आमटी तुमच्यासोबत शेअर करीत आहे, मी कशी करते ते. आता कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ग्रेव्ही टाकलेली आहे. ग्रेव्हीमध्ये कांदा, खोबरं, लसण, अद्रक इतकंच घेतलेलं आहे. छान लालसर भाजून घेतलं तेल टाकून आणि त्यानंतर मिक्सरला ग्रेव्ही केलेली आहे. छान तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतून घ्यायची आणि नंतर घरचं काळं तिखट घातलेलं आहे, हळद घातली आणि मीठ घातलं. बरेच जण यामध्ये टोमॅटो, कढीपत्ता असं काही टाकतात, पण तसं आम्ही काहीच टाकत नाही. एकदम सिंपल पद्धतीनं ग्रेव्ही म्हणजे कटाची आमटी करतो. अशा पद्धतीने एकदा तुम्ही कटाची आमटी करून बघा, खरंच बोटं चाटून खाल आणि उरली तर दुसऱ्या दिवशीसुद्धा खाल, इतकी भारी होते. आणि टोमॅटो वगैरे टाकलं ना, मला तर वाटतं याची चव जाते, पण बऱ्याच जणांच्या घरी तसं आवडतं. ज्यांची त्यांची आवड असते तशा पद्धतीने ते करतात. छान तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतून घेतली आणि त्यानंतर जे डाळीचं पाणी काढलेलं होतं म्हणजेच कट म्हणतात त्याला, ते टाकून घेतला आणि वरतून आपल्याला थोडंसं पाणी टाकून घेतलं, म्हणजे जितका पाहिजे तितका. आणि थोडीशी 1-2 चमचे त्याच भांड्यामध्ये मिक्सरची डाळ टाकली आणि ते काढून घेतलं, थोडंसं घट्टसर व्हावं म्हणून. पण गरज नव्हती तरी पण मी थोडंसं टाकलं आणि यामध्ये मिक्स केलं आणि छान अशी उकळी आली की त्याला वरतून खूप सारी गावरानी कोथिंबीर घातली. पाहू शकता किती छान असा कट येत आहे आणि खरंच खूप टेस्टी झालेली होती बरं का. असं वाटलं होतं मला माझ्या हातानं तिखट जास्त पडलं काही की, पण अजिबात नाही, बरोबर झालेली होती. मग इकडं पुरण पण दळून घेतलं. मी अगोदर सगळा स्वयंपाक करून घेतला आणि शेवटच्या स्टेपला पुरण दळून घेतलं, कारण की पुरण शिजवायलाच
यालाच खूप वेळ लागतो. बरेच जण साखर गूळ टाकतात आणि मग पुरण शिजवतात, पण आम्ही तसं नाही. अगोदर मिक्सरला पुरण काढून घेतो साखर टाकून आणि त्यानंतर शिजवून घेतो, म्हणजे याला चटका द्यायचं म्हणतो. आणि हे कसं बघा, असं चटका दिलं ना अशा पद्धतीनं होतं. मग ते डाळ वगैरे शिजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये साखर टाकून तुम्ही काढलं ना, ते निघतं का नाही माहीत नाही, पण आमच्याकडं अशी पद्धत आहे. मी त्याच पद्धतीनं पुरणाला चटका देत असते. आणि सगळ्यात अवघड म्हणजे स्वयंपाकातला सगळ्यात अवघड पार्ट जे असतो ना, ते पुरण शिजवून घ्यायचा. यालाच खूप वेळ लागतो शिजायला. आणि इतकी भयानक गरमी होत होती ना, कारण दम्मट वातावरण झालेलं होतं. आभाळ आलेलं होतं, थोडाफार पाऊस येत होता, थांबत होता, त्याच्यामुळं खूप दम्मट वातावरण झालेलं होतं. आणि इकडं बघा, महाराष्ट्रीयन फेमस कढी पण करून घेतली आणि लगेचच नैवेद्य पण करून घेतला. आणि अशा बॉलसारख्या पोळ्या फुगत होत्या ना. खरंच मैदा वगैरे मी कणकीमध्ये काहीही वापरत नाही. फक्त आपली गव्हाची कणिक असते ना, त्याच कणकीच्या पोळ्या टाकते. एकदम मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी पोळी होते. आणि बरेच जण यामध्ये मैदा तेल वगैरे कणिक मळताना टाकतात, पण मी अजिबात काहीच टाकत नाही. तुम्हाला आता ह्याची रेसिपी तुमच्यासोबत कशी पोळी करते त्याची पण रेसिपी शेअर करणार आहे. बघा किती छान बॉलसारख्या टमटम पोळ्या फुगलेल्या आहेत. आता पोळ्या करून झाल्या, मग साध्या पोळ्या करत होते. आणि आमच्या जिम्मीचं ऐका थोडंसं. आले बाबा, कोण आले, कोण आले, चल बरं, चल बघू, चल कोण आले, चल चल बघू, कोण आले, चल ना. गोंधळी गोंधळी आले, येऊ देत नाही. आणि तुम्हाला म्हणल्याप्रमाणेच मी नैवेद्यही दाखवला नव्हता, तर गोंधळी आले घरी. जिम्मी त्यांना काय आत येऊ देत नव्हती. ते बाहेरच उभं राहून गाणं म्हणत होते आणि लगेच मला बोलवायला आली, मम्मा चल कोणतरी आले. मग मी गेले, पाहिलं तर गोंधळी आलेली होते. हे पहिले गोंधळी. आणि दुसरे गोंधळी आले. माझी आरती झाली, नैवेद्य दाखवला की दुसरे गोंधळी आले. अशा पद्धतीने देवीनं मला घरीच दर्शन दिलं गोंधळ्याच्या रूपामध्ये. त्यानंतर आम्ही सगळं झाल्याच्या नंतर बसलो, तर 3 गायी आल्या आपल्या घरी. एक गाय, तिचं 2 नंबरचं पिल्लू आणि त्याच्याहून छोटं एक पिल्लू, अशा 3 गायी आल्या. 3 गायी आल्याच्या नंतर मी त्या 3ही गायीला नैवेद्य पोळी चारली, पूजा केली. अशा पद्धतीने त्रिमूर्तीसुद्धा आपल्या घरी आले. बघा, केंद्रात जायची गरज पडली नाही, स्वामींना मला घरीच दर्शन दिलं. मग त्यानंतर मग मी म्हणलं आता गुरुपद घ्यायचं, मग कसं जायचं. मग मी घरीच गुरुपद घेतलं. एक नारळ आणलं, त्यावर खडी साखर आणि घरच्या आपल्या छोटंसं गार्डन आहे ना, त्याच्यामध्ये गुलाबाचं फूल आले होतं, ते फूल घेतलं. आपल्याला गुरुपद घ्यायला एक नारळ, खडीसाखर आणि गुलाबाचं फूल लागतं. असं हातात धरायचं आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. ते कोणता ते तुम्हाला सांगते. हे स्वामी महाराज, या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपण माझे गुरुपद स्वीकारावे. तुम्हीच माझे गुरु, तुम्हीच माझे सद्गुरू, तुम्हीच परमगुरू, परात्पर गुरु व गुरुतत्व आहात. आजपासून माझा योगक्षम चालविण्याची जबाबदारी तुमची आहे. गुरुदक्षिणा म्हणून मी आपली सेवा, भक्ती व आज्ञा यांचे पालन करेन, असे म्हणून आपल्याला गुरुपद घ्यायचे आहेत. आणि एक माळ जप करायचा, त्यानंतर स्वामींना मुजरा कर. आता गुरुपद घेतल्याच्या नंतर आपल्याला कोणते नियमाचे पालन करायचे आहे. आपल्याला दररोज सकाळी उठल्याच्या नंतर लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आहे. आणि त्यानंतर आपली दररोजची देवपूजा झाल्याच्या नंतर स्वामींचे सारामृत पारायणातले 3 अध्याय घ्यायचे आहेत. 11 माळी जप करायचा आहे आणि तारक मंत्र आणि श्रीसूक्त करायचं आहे. आता श्रीसूक्त होत नसेल तर तुम्ही हे 3 नियम तरी पाळू शकता. 11 माळी जप, तारक मंत्र आणि सारामृत पारायणातले 3 अध्याय. आता तुम्हाला जप 11 माळी होत नसेल तर 5 करू शकता, 7 करू शकता, 1 किंवा 1ही करू शकता, पण मनातून श्रद्धा ठेवून करू शकता. तारक मंत्रसुद्धा तशाच पद्धतीनं. आता हे तर नियम झाले. आणखीन नियम आहेत जे आपल्याला रोजच्या चालण्यात बोलण्यात वागायचे आहेत. ते म्हणजे कोणते, तर आपल्याला खोटं बोलायचं नाही, कोणाला फसवायचं नाही, कोणाला आपल्या शब्दांनी दुःख होईल आणि कोणाला आपल्यामुळं त्रास होईल असं अजिबात वागायचं नाही.
कोणी आपल्याला कितीही काही बोलू द्या, आपण त्यांच्या विरोधात जायचं नाही, त्यांचा द्वेष करायचा नाही. आपल्याला राग आला तरी लगेचच माफ करून टाकायचं. आता ही इतकी सोपी गोष्ट नाही, पण स्वामींचं नाव घ्यायचं बरोबर आपल्याला शक्ती येते. करून बघा. हे माझा अनुभव आहे. मी खूप वेळेस हे अनुभवलेलं आहे. आता तर संध्याकाळच्या वेळेस भांडे घासून घेतले आणि असा संपवला माझा दिवस. आवडल्यास लाईक शेअर फॉलो